नमस्कार. मी श्रेयस अक्कलकोटकर. साम संजीवनीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय. डायबिटीज हा अतिशय परिचयाचा आणि त्यामुळेच थोडासा अवज्ञेला गेलेला आजार आहे असं मला वाटतं. आज डायबिटीज या आजाराविषयी आपल्याला अत्यंत महत्त्वाची माहिती मिळणार आहे याची तुम्ही खात्री बाळगा, कारण आज आपल्या बरोबर आहेत छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे 20 वर्षांपासून डायबिटीज या क्षेत्रामध्ये काम करणारे डॉक्टर संदीप नागरेजी, जे स्वतः MD काय चिकित्सा आहेत आणि त्याचबरोबर डायबिटीस रिमिशन एक्सपर्ट म्हणून सुद्धा काम करतात. सर नमस्कार, आपलं खूप स्वागत. नागरे सर, आम्हाला सगळ्यात आधी तर हाच एक पहिला प्रश्न मला पडला की मी डायबिटीस रिव्हर्सल हा शब्द ऐकला किंवा डायबिटीस पूर्णपणे बरा होऊ शकतो असं पण आपण बऱ्याच ठिकाणी वाचलं, पण हा शब्द आमच्यासाठी नवीन आहे, डायबिटीस रिमिशन. तुम्हाला असं वाटतं या रिमिशन पासूनच खरी सुरुवात करावी, म्हणजे नेमकं काय? नमस्कार. डायबिटीस रिव्हर्सल आणि रिमिशन या दोन कम्प्लिटली डिफरंट गोष्टी आहेत. रिव्हर्सल या शब्दाचा अर्थ जो आहे तो असा आहे की एखादी गोष्ट पूर्ववत होणे. अच्छा. आणि रिमिशन या शब्दाचा अर्थ असा आहे की ती गोष्ट तुम्ही मिळवली आहे, परंतु तुम्हाला आता आयुष्यभर ती गोष्ट टिकून ठेवण्यासाठी मेहनत करत राहावी लागणार आहे. बरं. तर डायबिटीस रिव्हर्सल आणि डायबिटीस रिमिशन, तर टाइप 2 डायबिटीस जो आहे तो आपण रिव्हर्सल पेक्षा रिमिशन मध्ये जातो हे म्हणणं अतिशय योग्य ठरेल. कारण एकदा तुम्ही मधुमेहातून औषधमुक्त झालात तर तुम्हाला आयुष्यभर औषधमुक्त राहण्यासाठी प्रयत्न करत राहावे लागतील. हे प्रयत्न जर आपण करत राहिलो तर आपण 100% डायबिटीस रिमिशन मध्ये आलेलो आहोत असं म्हणता येईल. अच्छा, म्हणजे थोडक्यात डायबिटीस रिमिशन म्हणजे त्या कंडिशन मध्ये राहण्याची स्टेट आहे. पण डॉक्टर, तुम्ही बोलता बोलता उल्लेख केला की टाईप 2 डायबिटीस, टाईप 1 डायबिटीस, तर मग मला खरं तर हेही ऐकायला आवडेल की डायबिटीस म्हणजे नेमकं काय आणि हे कुणाला होतात? येस, तर आता हे सगळं सांगण्याच्या अगोदर आपण सगळ्यात पहिले हे समजून घेऊया की मधुमेह म्हणजे काय. अच्छा. डायबिटीस म्हणजे काय. जर शास्त्रशुद्ध पद्धतीने जर समजा त्याची व्याख्या करायची झाली तर डायबिटीस म्हणजे की तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिनची ॲब्सोल्यूट डेफिशियन्सी असणे, म्हणजे इन्सुलिन बिलकुल तयार न होणे, किंवा इन्सुलिन तयार होतंय परंतु ते इन्सुलिन व्यवस्थित काम करू शकत नाही, तर याला मधुमेह असं म्हणतात. तर या डायबिटीसचे बेसिकली दोनच टाईप असतात. एक टाईप म्हणजे की टाईप 1, की ज्याच्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन बिलकुलच तयार होत नाही. त्या व्यक्तीला मग आयुष्यभर इन्सुलिन घेतल्याशिवाय पर्याय नसतो. 1910च्या आसपास इन्सुलिनचा शोध लागला. त्या अगोदर टाइप 1 चे जे पेशंट्स असायचे त्यांना इन्सुलिन न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू व्हायचा. परंतु आता सध्या टाइप 1 डायबिटीसचे पेशंट जे असतात त्यांना आपण इन्सुलिन दिल्यामुळे त्यांचं आयुष्य त्यातून वाचतं. आता दुसरा प्रकार जो आहे टाइप 2 डायबिटीस, हा जवळ-जवळ 90 ते 95% लोकांना असतो. तर या डायबिटीसमध्ये तुमचं स्वादुपिंड जे आहे पॅन्क्रियाज, हे व्यवस्थित पद्धतीने इन्सुलिन तयार करत असतं. इनफॅक्ट त्या ठिकाणी इन्सुलिन जास्त प्रमाणात तयार झालेलं असतं. ज्यांचं वजन जास्त असतं, ज्यांच्या पोटाचा घेर जास्त आहे, या लोकांचं जर आपण इन्सुलिन चेक करून बघितलं तर तुम्हाला इन्सुलिन जास्त झालेलं आढळतं. तर त्याला हायपर इन्सुलिनिमिया असं म्हणतात. आणि त्या कंडिशनला जर का तुम्ही लवकर ॲड्रेस नाही केलं तर हळू तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप होतं आणि मग त्याला टाइप 2 डायबिटीस होतो. आणि टाइप 2 डायबिटीस झाल्याच्या नंतर जर तुम्ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, डायट आणि एक्सरसाइजेस यावर जर लक्ष दिलं नाही आणि जर का तुम्ही जे कन्व्हेन्शनल मोड ऑफ ट्रीटमेंट आहे सध्याची, की ज्याच्यामध्ये मेडिसिन्स दिल्या जातात शुगरला कंट्रोल करण्यासाठी. पण तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की डायबिटीस हा शुगरचा आजार नाही. काय सांगताय? येस. म्हणजे हे आमच्यासाठी नवीन आहे. डायबिटीस हा शुगरचा आजार नाही. नाही. बरं. डायबिटीस हा शुगरचा आजार नाही. डायबिटीस हा शुगरला कंट्रोल करणारं जे हार्मोन आहे, इन्सुलिन, त्याचा आजार आहे. हां. मी पहिल्या वाक्यातच सांगितलं की ॲब्सोल्यूट इन्सुलिन डेफिशियन्सी म्हणजे इन्सुलिन तयार न होणे, आणि दुसरं म्हणजे इन्सुलिन तयार होतंय परंतु काम व्यवस्थित नाही करत. तर इन्सुलिनला जर का आपण ट्रीटमेंट केलं, इन्सुलिनचा लेव्हल जर आपण कमी करण्याचा प्रयत्न केला, व्यवस्थित नॉर्मल आणण्याचा प्रयत्न केला, तर कुठलाही व्यक्ती डायबिटीसमधून औषधमुक्त होऊ शकतो. क्या बात! म्हणजे हे खरं तर एक मनाला दिलासा, मनाला उभारी देणारं वाक्य तुम्ही बोललात डॉक्टर. पण बोलता-बोलता डॉक्टर, तुम्ही उल्लेख केला लाईफस्टाईल या शब्दाचा. भारत देश हा तसा लाईफस्टाईलच्या दृष्टीने अतिशय चांगला, आपल्याकडे एवढी मोठी परंपरा आहे, आयुर्वेदासारखं आपल्याकडे शास्त्र असताना सुद्धा आपले भारतीय हे डायबेटिक कंडिशनकडे का अशी वेगाने वाटचाल करतायत? काय कारण असू शकतं असं आपल्याला वाटतं? येस. मागच्या 100-200 वर्षांमध्ये आपल्या आहारामध्ये जो प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल झालाय, हे याला मुख्य कारण आहे. आणि अजून एक गोष्ट, की आपल्या धर्मग्रंथांमध्ये एकदा खातो त्याला योगी म्हटलेलं आहे. दोनदा खातो त्याला भोगी म्हटलंय आणि तीनदा खातो त्याला रोगी म्हटलंय. खरंय. तर या गोष्टींपासून आपण आता दूर चाललोय. आजकाल तुम्हाला जर सोशल मीडियामध्ये किंवा अलग-अलग ठिकाणी जर तुम्ही बघितलं,
तर ज्या पद्धतीनं थोड्या थोड्या अंतराने खा असं सांगितलं जातं, हे या आजाराचं मूळ कारण आहे. इन्सुलिन रेझिस्टन्स जे तुम्हाला येतं, ते नेहमी अन्न खाल्ल्यामुळे येतं. प्रत्येक 2 तासानं आपण खात राहतो. 2-2 तासानं खाल्ल्यानंतर तुमच्या रक्तामध्ये साखर वाढते. रक्तातली साखर वाढल्याच्या नंतर त्या रक्तातल्या साखरेला रक्तातून काढून पेशींपर्यंत नेण्यासाठी इन्सुलिन यावं लागतं. हं. मग ते इन्सुलिन रक्तातल्या साखरेला घेऊन जातं आणि ते पेशीमध्ये घेऊन जातं. जशी रक्तातली साखर कमी होते, तुम्हाला परत आणखीन साखर खाण्याची इच्छा होते. मग तुम्ही परत आणखीन खाता. परत रक्तात साखर वाढते, परत रक्तात इन्सुलिन येतं. जोपर्यंत इन्सुलिनचा लेव्हल कमी होत नाही, तुम्ही परत तिसऱ्यांदा आणखीन खाल्लेलं असतं. म्हणजे दिवसभर तुम्ही काय करता? रक्तातलं इन्सुलिन कमी होण्याच्या ज्यावेळेस वेळ येते, त्या अगोदरच तुम्ही काहीतरी खाता. हं. आणि त्यामुळे तुमचं शरीर जे असतं हे स्टोरिंग मोडमध्ये जातं. हं. नेहमी जर आपण अन्न खात राहिलो, तर नेहमी इन्सुलिन तयार होतं आणि हे इन्सुलिन जे रक्तातली साखरेला सुरुवातीला असं समजा, की 1 ग्रॅम इन्सुलिन सुरुवातीला जेवढं काम करत होतं, तर तितकीच साखर त्याला आता पेशींच्या आत नेण्यासाठी नंतर 10 ग्रॅम इन्सुलिन वापरावं लागेल. बरोबर. म्हणजे त्याला म्हणतात इन्सुलिन रेझिस्टन्स, की इन्सुलिनचं काम जे आहे ते दिवसेंदिवस अवघड होत चाललंय. आणि ही प्रोसेस आता लहानपणापासून सुरुवात झाली आहे. कारण आपल्या घरी सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत जे खाण्याचे जे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये सिंपल कार्बोहायड्रेट म्हणजे साखर देणारे जे पदार्थ आहेत, याचं प्रमाण प्रचंड वाढलंय आणि नेहमी अन्न खाल्ल्यामुळे तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स हळू-हळू डेव्हलप होतं आणि अनफॉर्च्युनेटली बऱ्याच ठिकाणी आपण बघतो, की आपल्या समोर लठ्ठ मुलं असतात. परंतु त्यावेळेला वेळेत काम केलं जात नाही आणि हळू हेच मुलं पुढे मग मेटाबॉलिक सिंड्रोमचे आजारी बळी ठरतात आणि त्यांना हळू मग डायबिटीज, नंतर ब्लड प्रेशर, नंतर हायपोथायरॉइडिझम, मुलींमध्ये पीसीओडी अशा प्रकारचे आजार डेव्हलप होतात आणि अनफॉर्च्युनेट थिंग अशी आहे, की ह्या प्रत्येक आजारांसाठी मग अलग-अलग प्रकारची ट्रीटमेंट केली जाते. शेवटी कारण हे आहे. ज्याचं कारण इन्सुलिन रेझिस्टन्स आहे हां. आणि इन्सुलिन रेझिस्टन्स घालवण्यासाठी फार काही औषधांची गरज नसते. 2-3 प्रकारच्या गोष्टींनी आपण इन्सुलिन रेझिस्टन्स घालू शकतो. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं येतं, की तुम्हाला फास्टिंग समजलं पाहिजे. उपवास करणे. उपवास धरणे. अच्छा. जे आपल्या धर्मग्रंथात सांगितलंय, की आपण उपवास धरला पाहिजे. तर ही अतिशय इम्पोर्टंट गोष्ट आहे, की उपवास शास्त्रशुद्ध पद्धतीने कसा धरला पाहिजे. आपल्याकडे जी सध्या पद्धत आहे, की आपण साबुदाणा घेणे, शेंगदाणे घेणे, चहा पिणे वगैरे हे प्रकार जे आहे, हे याला उपवास म्हणत नाही. उपवास म्हणजे की कंप्लीट अब्सेन्स ऑफ फूड. ज्यावेळेस तुम्ही एक फास्टिंग विंडो असतो, एक ईटिंग विंडो असतो. ज्या व्यक्तीचा फास्टिंग विंडो लांब असतो आणि ईटिंग विंडो छोटा असतो, तर असे लोक हे निरोगी असतात. ज्या व्यक्तीचा फास्टिंग विंडो छोटा आहे आणि ईटिंग विंडो लांब आहे, तर हे लोक मग मेटाबॉलिक सिंड्रोमला बळी पडतात. तर फास्टिंग ही एक अतिशय इम्पोर्टंट गोष्ट आहे, जी आपल्या लाईफमध्ये आपण वापरली पाहिजे. नंबर 2 म्हणजे की एक्सरसाइजेस. जे व्यायाम सांगितलेले आहेत. तर बऱ्याच लोकांचा असा गैरसमज झालेला आहे, की पायी चालणं याला लोकं व्यायाम समजतात. बरोबर. पायी चालणं हा व्यायाम नाहीये. पायी चालणं ही ॲक्टिव्हिटी आहे. हं. तर व्यायामामध्ये जे कार्डिओ आणि रेझिस्टन्स ट्रेनिंग असं सांगितलंय. तर डायबिटीज आणि मेटाबॉलिक सिंड्रोमपासून जर दूर राहायचं असेल, तर आपल्याला जे स्ट्रेंग्थ ट्रेनिंग म्हणतात, मस्क्युलर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस हे अतिशय इम्पोर्टंट असतात. कारण मसल जे असतात आपल्या शरीरातील, ह्या मसल्स आपल्या रक्तातल्या जवळ-जवळ 70% साखर ओढत असतात. तर जे व्यक्ती मस्क्युलर एक्सरसाइजेस करतात, त्या लोकांना टाइप 2 डायबिटीज होऊ शकत नाही. जितके काही डायबिटीजचे पेशंट आहेत टाइप 2 डायबिटीजचे, तर हे सगळे लोकं मस्क्युलर एक्सरसाइजेस न करणारे असतात. त्यानंतरचा अजून एक पार्ट म्हणजे डिटॉक्स. तर शरीर शुद्धीकरणासाठी आपण काही प्रयत्न केले पाहिजे. तर सगळ्यात पहिले फास्टिंग हाच एक डिटॉक्सचा सर्वात मोठा उपाय आहे. त्यासोबतच आयुर्वेदामध्ये काही पंचकर्म नावाची एक पद्धत सांगितली आहे, ज्याच्यामध्ये डिटॉक्सिफिकेशन बॉडीचं आपण करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींनी आपण स्वतःला नक्कीच या मेटाबॉलिक सिंड्रोमपासून दूर ठेवू शकतो. तर एक फार आनंदाने मला इथे सगळ्या प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं, की डॉक्टर म्हणलं की पेशंट त्यांच्याकडे येणार आणि ते त्यांच्यावरती उपचार करणार, त्यांना बरं करणार. पण आज डॉक्टर नागरे आपल्याबरोबर आहेत आणि मला यांच्याविषयी हे सांगायला आवडेल, की डायबिटीज विषयी एवढ्या अधिकारवाणीने ते आपल्याशी बोलतात याचं कारण फार इंटरेस्टिंग आहे. कारण त्यांना स्वतःला जेव्हा मधुमेह डिटेक्ट झाला आणि त्यातूनच रिमिशन हा शब्द तिथून आला, ही टेक्निक त्यांनी तिथून डेव्हलप केली. डॉक्टर, आम्हाला हा जो तुमचा प्रवास आहे, त्याविषयी ऐकायला आवडेल आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात केली आणि जे रिमिशन जे तुम्ही म्हणताय, त्याविषयी ऐकायला आवडेल. येस, नक्कीच. बघा, माझी एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. म्हणजे मी 2005 ला माझं एम.डी. चिकित्सा झालं आणि त्यानंतर माझं जे मूळ गाव आहे देऊळगाव राजा, या ठिकाणी मी जनरल प्रॅक्टिस सुरू केली आणि त्यावेळेस मी डायबिटीजसाठी लोकांसाठी काम करतच होतो. तर 2006 पासून तर 2020 पर्यंत मी त्या ठिकाणी प्रॅक्टिस केली आणि या प्रॅक्टिसमध्ये स्वतःच्या आरोग्याची माझी बरीच छेडछाड झाली आणि माझं वजन जे होतं, तर ती जवळपास तब्बल 20 किलोनं जास्त झालं होतं. म्हणजे BMIच्या भाषेमध्ये माझं वजन 80 किलोच्या आत असणं आवश्यक होतं.
पण प्रॅक्टिसच्या प्रचंड या सगळ्या व्यापामुळे व्यापामुळे. माझं वजन जवळजवळ 98 किलोपर्यंत गेलं. हं. आणि मी बऱ्याच वेळा प्रयत्न केले, की माझं वजन जे आहे ते नियंत्रणात राहायला पाहिजे. पण ते अनफॉर्च्युनेटली होऊ नाही शकलं. आणि एक दिवस मला कळालं, की मला स्वतःलाच डायबिटीज झालाय. माझं HbA1c त्यावेळेस 8.4 इतकं आलं आणि तो कोव्हिडचा पिरियड होता. तर त्या कोव्हिडच्या पिरियडमध्ये ज्यावेळेस माझं HbA1c 8.4 झालं आणि मला ब्लड प्रेशरची टेल्मिसार्टन नावाची गोळी सुद्धा सुरू झाली. तर कोव्हिडच्या पिरियडमध्ये मग मात्र मला स्वतःला थोडासा वेळ मिळाला आणि मग मी त्यावेळेस डायबिटीज रिव्हर्सल ही कन्सेप्ट नवीन होती माझ्यासाठी. ॲक्चुअली बऱ्याच ठिकाणी पूर्ण जगामध्ये डायबिटीज रिव्हर्स होतो याच्यावरती बऱ्याच जणांनी काम केलेलं आहे. आणि ज्यावेळेस मी स्वतःला यातून कसं बाहेर काढायचं यासाठीचा प्रयत्न करणं सुरू केलं, त्यावेळेस मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली, की ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये शिकत होतो, त्यावेळेस आयुर्वेदामध्ये कफच प्रमेय हा साध्य असतो, असं आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना शिकवलं जातं. आता बघा, मॉडर्न मेडिसिनमध्ये ज्याला मधुमेह असं म्हणतात, डायबिटीज असं म्हणतात, तर आयुर्वेदामध्ये प्रमेय ही खूप मोठी एक संज्ञा आहे. प्रमेह म्हणजे प्र म्हणजे भरपूर आणि मेह म्हणजे युरिनला होणे, लघवीला होणे. तर जुन्या काळामध्ये ज्या व्यक्तीला खूप जास्त वेळा लघवीला व्हायचं, युरिनला व्हायचं, तर त्याला प्रमेय ही संज्ञा दिली जाते. आणि 4-5 हजार वर्षांपूर्वी अतिशय विस्तृत असं विवेचन त्या लोकांनी करून ठेवलं. तर प्रमेहाचे त्यांनी जे प्रकृतीनुसार जे प्रकार केले, त्याच्यामध्ये वातच प्रमेय, कफच प्रमेय आणि पित्तच प्रमेय असे 3 प्रकारचे प्रमेय त्यांनी सांगितलेले होते. आणि त्यातील कफच प्रमेय हा साध्य असतो, म्हणजे पूर्णपणे बरा होतो. पित्तच प्रमेय हा याप्य असतो, म्हणजे त्यावरती ट्रीटमेंट आपण करू शकतो, पण ट्रीटमेंट सोडली तर परत येऊ शकतो. आणि वातच प्रमेय हा असाध्य असतो, असं त्यांनी त्यावेळी सांगून ठेवलं होतं. वातच प्रमेय म्हणजे आजच्या काळातला टाइप 1 डायबिटीस. अच्छा. तर त्यावेळेस इन्सुलिनचा शोध लागलेला नव्हता. त्यामुळे टाइप 1 डायबिटीसचे पेशंट जे आहे ते अनफॉर्च्युनेटली मृत्युमुखी पडायचे. तर कफच प्रमेय हा साध्य असतो हे ज्यावेळेस मला त्यावेळेस गोष्ट आठवली, त्यावेळेस मी परत सगळी पुस्तकं काढले. त्याच्यावरती मी परत अभ्यास केला. डायबिटीजच्या फील्डमध्ये काम करणारे जितके काही तज्ञ लोक आहेत त्यांच्याशी डिस्कशन केलं. आणि मग मी स्वतःवरती काम करणं सुरू केलं. आहारामधले बदल, त्यानंतर जे मस्क्युलर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस असतात, जे मी कधी करत नव्हतो. वॉकिंग जनरली आपण सगळे लोक करतो. पण डायबिटीज जर कुणाला झाला असेल, टाइप 2 असू द्या की टाइप 1 असू द्या, त्यामध्ये मस्क्युलर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस फार इम्पॉर्टंट असतात. कारण मसल्स वरती रक्तातील साखर ओढणाऱ्या ज्या गोष्टी असतात. बघा, आपल्या मसल्समध्ये रक्तातली साखर कशी पोहोचते? रक्तातील साखर इन्सुलिन ह्या पेशींपर्यंत घेऊन येतं. त्या पेशींच्या तोंडावरती इन्सुलिन रिसेप्टर्स असतात. जे रिसेप्टर्स दरवाजे उघडतात पेशींचे आणि पेशींच्या आतमध्ये ग्लट4 म्हणजे ग्लुकोज ट्रान्सपोर्टर नावाच्या रक्तातल्या साखरेला घेऊन जाणाऱ्या छोट्या-छोट्या व्हेकल्स असतात. तर हे ग्लट4 जे लोकं फिजिकली ॲक्टिव्ह नसतात, जे लोकं स्ट्रेंथनिंग करत नाही, मसल स्ट्रेंथनिंग, तर त्यांच्या ओव्हर द पिरियड ऑफ टाईम ते ग्लट4 हळू-हळू इनॅक्टिव्ह होतात. इन्सुलिन रिसेप्टर्स इनॅक्टिव्ह होतात. याचं मूळ कारण असतं आपण वेट लिफ्टिंग करत नाही. हं. त्यामुळे बघा, तुम्ही जे वेट लिफ्टिंग करणारे जे लोक असतात, आपल्या कामातून वेट लिफ्टिंग करतात, त्या लोकांना टाइप 2 डायबिटीज होत नाही. आणि हे माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी हेरलं होतं, की माझ्या ग्रामीण भागातले जे रुग्ण असायचे डायबिटीजचे, तर ते एकदम व्यवस्थित पद्धतीनं स्वतःची साखर नियंत्रणात ठेवायचे. परंतु शहरी भागातल्या लोकांना ते अवघड जायचं. तर ज्यावेळेस माझ्या हे लक्षात आलं, की यामध्ये वेट लिफ्टिंग जरुरी आहे, तर मग त्या काळामध्ये मी स्वतःला वेट लिफ्टिंग, डाएट, एक्सरसाइजेस, फास्टिंग या सगळ्यांच्या कॉम्बिनेशननं माझं तब्बल 20 किलो वजन कमी केलं. मी 98 किलोचं 78 किलो झालो आणि माझं HbA1c जे 8.4 होतं, ते मी 5.4 इतकं केलं. मी GTT पास केली आणि हा जो माझा स्ट्रगल होता 7-8 महिन्याचा, त्या स्ट्रगलला मग मी ठरवलं, की आता मी डायबिटीजच्या रुग्णांसाठी मी स्पेशल या पद्धतीनं काम करायला पाहिजे. मी आयुष्यभर 15 वर्ष लोकांना मधुमेहाची औषधं लिहिलेला डॉक्टर. ज्यावेळेस मी लोकांना सांगणं सुरू केलं, की मधुमेह हा पूर्णपणे बरा होतो, तर सुरुवातीला माझ्यावरती बऱ्याच जणांनी विश्वास ठेवला नाही. परंतु जेव्हा मी 2, 4, 5, 10, 15 असे पेशंट्स माझे डायबिटीज रिव्हर्सल मी केले, त्यावेळेस मग हळू-हळू लोकांना कळलं, की असं होऊ शकतं. आणि मग ज्यावेळेस पेशंटची संख्या वाढायला लागली, त्यावेळेस मग मी जालन्यामध्ये माझं स्पेशल डायबिटीज रिव्हर्सलचं क्लिनिक चालू केलं. आणि जेव्हा जालन्याला सुद्धा पेशंट जास्त झाले, त्यावेळेस मग मी आता छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा डॉक्टर संदीप नागरे डायबिटीज रिमिशन सेंटरच्या माध्यमातून असे पेशंट की ज्यांना असं वाटतं, की मधुमेहासोबतच तुम्हाला आयुष्य जगायचं आहे, तर अशा पेशंटसाठी मी स्पेशल डायबिटीज रिमिशन सेंटर सुरू केलंय. वाह! ज्या ठिकाणी फक्त मधुमेहच नाही, तर त्याच्यासोबत तुम्हाला जो येणारा उच्च रक्तदाब असतो, हायपोथायरॉइडिझम असतं, त्याच्यासोबत तुम्हाला जो ओबेसिटी, PCOD, PCOS किंवा कोलेस्ट्रॉल जास्त होणे, ट्रायग्लिसराईड जास्त होणे किंवा अनफॉर्च्युनेटली काही लोकांना अँजिओप्लास्टी बायपास करावं लागतं. तर अशा सगळ्या रुग्णांसाठी आता सध्या मी काम करत आहे. क्या बात है! ज्यावेळेस माझ्याकडे डायबिटीस मला आहे किंवा प्री डायबिटीसमध्ये आहे, अशा वेळेस ज्यावेळेस माझ्याकडे रुग्ण येतात, तर सगळ्यात अगोदर मी त्याचं असेसमेंट हे करतो, की या व्यक्तीचा डायबिटीस कुठल्या प्रकारचा आहे. कारण
अगोदर निदान होणं खूप इम्पॉर्टंट असतं. तर सगळ्यात अगोदर आपण काय करतो की त्याचं फास्टिंग इन्सुलिन चेक करून घेतो. त्यावरून मला बऱ्याचशा गोष्टी आयडिया होतात की हा टाइप 1 आहे, टाइप 2 आहे, की तिसरा प्रकार असतो टाइप 1.5 अच्छा. ज्याला आम्ही ऑटोइम्यून डायबिटीस असं म्हणतो. ज्याच्यामध्ये स्वादुपिंडातल्या ज्या पेशी असतात, इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशी, ह्या कमी प्रमाणामध्ये इन्सुलिन सोडतात त्या ऑटोइम्यून कारणांमुळे. तर एक असतो लठ्ठ माणसाला होणारा डायबिटीस, ज्याला आपण समोरासमोर बघून सांगू शकतो की हा टाइप 2 डायबिटीस आहे. कारण इन्सुलिन हे हार्मोन असल्याशिवाय कुणीही व्यक्ती लठ्ठ होऊ शकत नाही. त्यामुळे एक आयडिया तर क्लिअर असते की हा टाइप 2 डायबिटीस आहे. जो व्यक्ती लीन आहे, ज्याचं वजन कमी आहे आणि ज्याला डायबिटीस झालाय, ज्याचं HbA1c हाय आहे आणि ज्याचं वजन कमी आहे, त्यावेळेस मात्र अतिशय काळजीपूर्वक त्याला निदान करावं लागतं की या व्यक्तीचा डायबिटीस जो आहे हा टाइप 1 कडे जाणारा आहे की याला टाइप 1.5 आहे. किंवा काही व्यक्तींमध्ये जेव्हा जे मॉडर्न मेडिसिन मधले औषधं असतात, सल्फोनिलुरियाज जसं की ग्लिमिपिराइड, ग्लिबेनक्लेमाइड, ग्लिपिझाइड, ग्लिक्लेझाइड हे औषधं किंवा DPP-4 इनिबिटर्स म्हणतात, ज्याच्यामध्ये पेनिलग्लिप्टिन, व्हिडाग्लिप्टिन, सिटाग्लिप्टिन सारखी औषधं. तर असे औषधं जर 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष जर एखाद्या व्यक्तीनं घेतलेले असेल, तर अशा व्यक्तींच्या पॅन्क्रियाजमधील बीटा सेल जे असतात ते एक्झॉस्ट होतात आणि हळूहळू अनफॉर्च्युनेटली हे लोक टाइप 2 मधून टाइप 1 मध्ये कन्वर्ट व्हायला लागतात. तर अशा व्यक्तींच्या शरीरातील जे इन्सुलिन आहे हे मोजणं अतिशय जरुरी असतं. तर अशा व्यक्तींसाठी आम्ही फास्टिंग इन्सुलिन किंवा जे लोक इन्सुलिन घेत असतील त्यांच्यासाठी अजून एक टेस्ट असते, त्याचं नाव आहे फास्टिंग सी पेप्टाइड. त्या 2 टेस्ट करून घेतो आणि त्यावरून आम्ही अगोदर निदान करतो की या व्यक्तीचा डायबिटीस कुठल्या प्रकारचा आहे. तर ज्यांचं वजन कमी झालेलं आहे, ज्या व्यक्तीचं वजन कमी झालेलं असतं, तर असं समजायचं असतं की त्या व्यक्तींमध्ये त्या मधुमेहामुळे मांसक्षय म्हणजे मस्क्युलर वेस्टिंग सुरू झालेलं असतं. त्याला आमच्या भाषेमध्ये आम्ही सार्कोपिनिया असं म्हणतो. मग त्यावेळेस अजून चॅलेंज असतं की त्या व्यक्तीचं वजन जे कमी झालंय ते वजन वाढवायचं असतं, परंतु ते वजन फॅटचं नाही वाढलं पाहिजे. तर मस्क्युलर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस आणि प्रोटीनचा डाएट व्यवस्थित देऊन त्याला त्या आजारातून बाहेर काढण्यासाठी आम्ही ज्या पद्धतीनं मेहनत करतो त्याच्यामध्ये डाएट एक गोष्ट सर्वात इम्पॉर्टंट आहे. अन्न कसल्या पद्धतीने खायचं, त्यानंतर एक्सरसाइजेस कुठल्या पद्धतीने करायचे, नंतर डिटॉक्सिफिकेशन पंचकर्म अतिशय इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर त्या व्यक्तीच्या प्रकृतीनुसार त्याला कुठलं पंचकर्म द्यायचं. त्यानंतर काही मेडिसिन्स असतात, म्हणजे काही आयुर्वेदिक मेडिसिन्स असतात की जे आपल्याला हेल्प करतात. तर अशा सगळ्या कॉम्बिनेशनना टाइप 1, टाइप 2, टाइप 1.5 याच्या व्यतिरिक्त अजूनही काही प्रकारच्या गोष्टींमुळे डायबिटीस होऊ शकतो. जसं की एखाद्या अल्कोहोलिक पेशंट असेल तर पॅन्क्रियाटायटिस जर असेल तर त्यामुळे सुद्धा सडन कुणाला डायबिटीस होऊ शकतो. किंवा जेस्टेशनल डायबिटीस असतो, म्हणजे गरोदरपणात होणारा जो डायबिटीस असतो तो हार्मोनल इम्बॅलन्समुळे होतो. तर नेमकं त्या डायबिटीसचं जे कारण आहे ते शोधून मग त्याला व्यवस्थित पद्धतीनं या पद्धतीने ट्रीटमेंट केली जाणार आहे असं सगळं सांगून पुढच्या 2 महिने, 3 महिने, 4 महिने डिपेंडिंग अपॉन त्या पेशंटचं वजन किती आहे, त्या पेशंटचं HbA1c किती आहे, त्याला किती वेळ लागणार आहे यातून बाहेर येण्यासाठी, हे अगोदर व्यवस्थित समजून सांगितलं जातं. आणि मग त्या पेशंटचं डाएट तो कसं घेतोय, तो व्यायाम कसा करतोय याच्यावरती डे टू डे आम्ही लक्ष ठेवतो. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आम्ही त्या पेशंटवरती लक्ष ठेवतो की आज सकाळी संध्याकाळी यानं कुठल्या प्रकारचा आहार घेतला आहे, झोप किती तास झाली आहे. अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट आहे डायबिटीसच्या मॅनेजमेंटमध्ये झोप, स्लीप. कारण जर झोप व्यवस्थित नसेल तर हार्मोनल इम्बॅलन्स असतं, बऱ्याच लोकांचं कॉर्टिसॉल लेवल हाय असतात आणि त्यामुळे बॉडी जी असते ही फॅट स्टोरिंग मोडमध्ये असते. त्यामुळे त्या व्यक्तीला झोप किती वाजता घेतली हे सुद्धा आम्ही बघतो. म्हणजे 2 ते 3 महिने त्या पेशंटच्या घरातला एक मेंबर म्हणून आम्ही जगतो. जो पेशंट आमच्याकडे आलेला आहे त्या पेशंटचा जो पार्टनर असतो, म्हणजे जर एखादी स्त्री असेल तर त्या स्त्रीचा पती किंवा जर पती असेल तर त्या पतीची पत्नी, यांना आम्ही सोबत बसवतो. त्यांचं डाएट, एक्सरसाइजेस या सगळ्या गोष्टी त्यांना समजून सांगतो आणि पुढचे 2 महिने, 3 महिने मेहनत करून जोपर्यंत तो GTT पास होत नाही, ग्लुकोज टॉलरंट टेस्ट. आता समजा एखादा व्यक्ती मधुमेहातून मुक्त झाला हे जर आपल्याला सिद्ध करायचं असेल तर GTT नावाची टेस्ट आहे, पूर्ण जगामध्ये वापरली जाते. तर या टेस्टमध्ये काय करतात की सकाळी उपाशीपोटी 75 ग्राम ऑफ ग्लुकोज घेतात, ते पाण्यात टाकून पिऊन घेतात आणि आफ्टर 2 आवर्स ती शुगर जी आहे ती 180च्या आत आली पाहिजे. जर 180च्या आत जर ती शुगर येत असेल तर तुम्ही आता डायबिटीस मधून बाहेर आलेला आहात असा त्याचा अर्थ होतो आणि तुम्ही रिमिशन कंडिशन मध्ये आलेला आहात. आता हे रिमिशन तुम्हाला आयुष्यभर कसं टिकून ठेवायचं आहे याच्यावरती सुद्धा आम्ही प्रचंड मेहनत त्यांच्यावरती घेतो, त्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगतो आणि त्यानंतर पुढचे 2 वर्ष आम्ही त्यांना फॉलोअप देत राहतो. प्रत्येक महिन्याला आम्ही त्यांच्या एकतर ऑनलाईन किंवा ऑफलाईन त्यांना बोलवतो आणि तो पेशंट आयुष्यभर मधुमेहातून कसा बाहेर राहील यासाठी आम्ही प्रयत्न करतो. क्या बात आहे. डॉक्टर नागरे, साम संजीवनीच्या माध्यमातून आज जे सगळे प्रेक्षक तुम्हाला इथे ऐकतायत, तर डॉक्टर नागरेंबरोबरची ही अतिशय महत्त्वाची चर्चा आपण सगळ्यांनी ऐकली. डॉक्टर, खरं तर आपले खरंच आभार आहेत.
इथे जो स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क करून डॉक्टर नागरे यांच्या डायबिटीस रिमिशन सेंटरला भेट देऊ शकता. आणि जसं डॉक्टरांनी इथे उल्लेख केला की या रिमिशन स्टेटमध्ये जाऊन तुम्ही मधुमेह मुक्त आयुष्य आनंदाने जगू शकाल याची खात्री बाळगा. डॉक्टर, धन्यवाद.